ऐसी जोड़ी करा राम कंठी धरा, 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 ऐसी जोड़ी ऐसी जोड़ी करा राम कंठी धरा, 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 जिने चुके फेरा गर्भवास, जिने चुके फेरा गर्भवास, जिने
नाशिवंत आणि प्रिया पुत्रधन जिनी चुके फेरा गर्भवास जिनी चुके फेरा गर्भवासी जिनी चुके फेरा गर्भवास जिनी चुके फेरा गर्भवास नाशिवंत नाशिवंतानी प्रिया पुत्रधन नाशिवंत प्रिया पुत्रधन नाशिवंत प्रिया पुत्रधन नाशिवंत प्रिया पुत्रधन बीज जाता क्षीण तेची फळ बीज जाता क्षीण हा
ऐसी जोडी करा राम कंठी धरा जेने चुके फेरा गर्भवासा नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीन तेची फळ नाव धड करा सहस्र नामांची नाव धड करा सहस्र नामांची जे भवसिंधू से थडी पावे नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीन तेची फळ तुका म्हणे काळा हना तोंडावरी तुका म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरा हरिराम वाणी नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीन तेची फळ योंद प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयेत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांश हस्तचरण शरणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः तुका तुकावा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सत्स्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता बहुसा निळा पावला वर्महाता विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो प्रथमानमाण पाण्डुरङ्गकारो पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता माझे दंडवत तुमचे संत चरणासी किंवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे हिंदू हृदय सम्राट श्री छत्रपती शिवाजी राजांचे आद्य गुरु थोर समाजशास्त्रज्ञ थोर संस्कृती पुरुष वैदिक सिद्धांत संशोधक सकल जन प्रबोधक संसार गतिरोधक पंढरीपत साधक प्रेमाद्भुत सिंधू कुळसागर बिंदू कान्हाप्रिय बंधू गुणातीत साधू बोलायचं झालं तर साहित्य सोनियाच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणारे महाराष्ट्र सारस्वताच्या मांडवावरती ज्या दिव्य तत्ववेत्यांनी आपल्या तत्वज्ञानाने कळस चढविला वेद उपनिषद गीता भागवत आदी ग्रंथांचं मंथन करून पंचमवेद असलेला गाथा ज्या संत महापुरुषांनी या समाजाला अगदी सहजतेने उपलब्ध करून दिला गाथा निर्मिती करताना तुम्हाला आणि मला काहीच कष्ट पडले नाही का
नाहीत. भंडारा, भामचंद्र, गोराडेश्वर यासारख्या डोंगरावरती ज्ञानसाधना करून वयाच्या 42व्या वर्षी देहासकट वैकुंठ गमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार ज्या संत महापुरुषांनी इतिहासाच्या पानावरती सुवर्ण अक्षराने लिहून ठेवला. पुण्यसरीला पवित्र असणाऱ्या माता इंद्रायणीच्या काठावरती वसलेल्या आणि आता 23 जानेवारी 2024 या दिवशी असलेल्या श्री क्षेत्र देहू नगरीमध्ये श्री बालोबा आणि सौपूज्य कनकाई माता यांच्या पवित्र उदरी हे ज्ञानरत्न जन्माला आलं आणि मोक्षाचा मुक्तीचा देवयान राजमार्ग सर्वसामान्य नागरिकांकरता सहजतेने कसलेही कष्ट न पडता सहजतेने सुलभ आणि सुकर झाला. ते विश्वजीत, विश्ववीर, विश्वसंत श्री 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 तुकाराम महाराज यांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेली ही अलौकिक, गोड, सुमधूर आणि अविट अक्षर आज आपल्या सेवेकरता सादर करताना मनस्वी आनंद होतो. मायबाप विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. अखिल कोट ब्रह्मांडनायक षडगुणेश्वरी संपन्न भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने आपल्या या छोट्याशा परंतु अत्यंत गोड असणाऱ्या उत्सवप्रिय असलेल्या लालनांद्रा तालुका सेलू जिल्हा परभणी या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मागाशी मला एक बाबा भेटले. ते म्हटले महाराज आमच्या 4 पिढ्या झाल्यात. किती पिढ्या झाल्या? 4 पिढ्या झाल्या. म्हणजे एक पिढी 25 वर्षाची असते. एक पिढी मोजताना एक पिढी 25 वर्षांनी मोजायची असते. 4 पिढ्या होऊन गेल्या म्हणजे कमीत कमी 100 वर्ष झाली असतील. का हो दगडू दादा? 100 वर्षाच्या पुढे काही वर्ष झाली असतील असा आपणा सर्वांचा भाव आहे किंवा त्याच्यावरती आपला विश्वास आहे. आपल्या पूर्वजांनी हा जो ठेवा परमार्थाचा मला तुमच्या या गावकऱ्यांना तुमच्या पुढच्या पिढीला, आता ही 5वी पिढी वाटतं, या पिढीला जो दिलेला आहे त्या ठेव्याचं जतन त्याची जपणूक करणं, तो ठेवा जतन करून ठेवणं हे तुमचं माझं आद्य कर्तव्य आहे. मगाशी मला अण्णा बोलता बोलता सहज म्हटले, त्या पाहुण्यांच्या घरी बसलो होतो, ते म्हटले महाराज आसपासच्या गावचे बरेचसे सप्ते सुरू झाले आणि बंदही पडले. 4-2 वर्ष 10-5 वर्ष सप्ते केले लोकांनी, परंतु नंतर त्याला उतरती कळा लागली आणि हल्ली ते बंद पडलेत. परंतु आमच्या गावामध्ये हा छोट्याखानी का होईना परंतु हा उत्सव चालू आहे. खरं तर याच्या पाठीमागचं कारण एक असतं, तरुणांनी आपल्या ठिकाणचा उर्मटपणा आणि वयस्कर लोकांनी आपल्या ठिकाणचा कर्मठपणा सोडला की उत्सव घडून येतात. विठ्ठल या ठिकाणी कीर्तन सेवा शृंगारित करण्याकरता आभाळ्या एवढ्या माणसांची उपस्थिती या ठिकाणी प्रामुख्याने लाभलेली दिसते. महाराष्ट्रातील प्रख्यात गायक, आपल्या गावचं वैभव आदरणीय दगडूदादा नांद्रेकर असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण अमोल महाराज असतील. एखाद्या गायकानं एखादा राग गावा किंवा एखादी चाल त्यानं म्हणावी, त्यानं गात राहावं आणि आपण ऐकत राहावं असं ज्यावेळेस श्रोत्यांना वाटतं त्यावेळेस ते गायन असतं. ते गायला लागले की ऐकत राहावं असं वाटतं. एखाद्या वादकानं वाजवावं, त्याचा आक्रमकपणा पाहून, त्याच्या अंगातील ताल पाहून, त्याचं ते प्रेझेंटेशन पाहून आपल्याला वाटावं की अरे त्यानं वाजवावं, आपण त्याच्यासमोर बेभान होऊन नाचावं. असं ज्या वेळेस श्रोत्यांना वादकाच्या संदर्भामध्ये वाटतं त्यावेळेस त्या वादकाच्या जीवनाची यशस्वीता आहे. ही खरं तर आपल्याच गावातली वैभव आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण पवन महाराज असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज असतील, आपणा सर्वांच्या आशीर्वादानं ही मुलं उद्या महाराष्ट्रभर फिरतील, आपल्या गावाचं, आपल्या कुळाचं नाव उज्ज्वल करतील यात मात्र शंका नाही. तुम्ही सगळे देवरूप श्रोते, हे भैरवनाथ डेकोरेशन आणि सिस्टीम अतिशय छान सिस्टीम आहे, त्यांना सुरुवातीला धन्यवाद देतो. अतिशय सुंदर वातावरण, अतिशय छान सिस्टीम, समोर कीर्तन शूटिंग होत आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. वरती तरुण बसलेत, त्यांना काही धरून आणावं लागलं नाही, ते स्वतःहून इथं आलेत. नाही तर बऱ्याच ठिकाणी तरुण धरून आणावे लागतात कीर्तनाला. पाठीमागं का होईना पण, कट्ट्यावर का होईना पण, कीर्तनापेक्षा कीर्तनकारापेक्षा हाय लेवलला बसले जरा ते, म्हणजे जरा दिसावं महाराजांना आपण, आहे की नाही. खरं तर त्यांचंच वय आता दिसण्याचं, आमच्याकडे कोण बघते आता, आहे की नाही. त्यांनाच पाहिलं पाहिजे आपण, त्यांच्याकडे जरा लक्ष राहू द्या तुम्ही. म्हणजे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडं, ते कट्ट्यावर उगाच बसतायत का. असो, तरुणांना धन्यवाद देतो ज्यांच्यामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. ते आदरणीय आमचे परमार्थ स्नेही, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे सख्या भावाप्रमाणे गेल्या 2 वर्षापासून आमच्या दोघांचा संपर्क जनशक्ती शेतकरी संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या हिताविषयी कामं चालू असताना आपल्याही भागामध्ये शेतकऱ्यांचे काही प्रश्न,
प्रलंबित असलेले प्रश्न सुटावे त्याच्याकरता सन्माननीय लोकनेते अतुलभाऊ खुपसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या परिसरामध्ये त्यांच्यापर्यंत जे लोक गेले त्यांची कामं जवळजवळ त्यांनी करत आणलेली आहेत. मी ते मीडियाला सारखं पाहत असतो. आदरणीय शरदांना गायकवाड, सर्व गायकवाड परिवार असेल, आपलं समस्त ग्रामस्थ मंडळी असेल, भजनी मंडळी असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण गुलाब महाराज असतील, आपण सगळेच जण, आता प्रत्येकाचा माझा काही परिचय नाही, समोर महाराज बसलेले आहेत, लहान लहान मुलं आहेत, सुंदर नाचतायत, उड्या मारतायत, त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो. विठाला काल संपूर्ण देशाने नव्हे तर काल संपूर्ण जगाने भगवान श्री राम प्रभूंचा तो अभूतपूर्व सोहळा याची देही याची डोळा अनुभवला, पाहिला. तुम्ही आम्ही कृतकृत्य झालो, तुमच्या आमच्या डोळ्याला पाणी आलं, तुमचं आमचं हृदय भरून आलं आणि गेल्या अनेक पिढ्यापासून 20 पिढ्यांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आजच्या या पिढीला तो सोडवलेला पाहायला भेटला किंवा त्या प्रश्नाची उकल झालेली पाहायला भेटली आणि भारत विश्वगुरु होतो की काय असं कालचं वातावरण पाहून साऱ्या जगाला वाटलं. साऱ्या जगानं हेवा करावा असा सोहळा काल उभ्या जगामध्ये जिथं जिथं हिंदू आणि प्रभू रामचंद्रजींना मानणारा वर्ग आहे त्या प्रत्येक घरामध्ये काल उत्सव संपन्न झाला आणि अयोध्येमध्ये भगवान श्री राम प्रभू विराजमान झाले. ही निश्चितच कौतुकाची आनंदाची गोष्ट आहे, नाही का? हे एवढं सहज झालं नाही हो. मग ती कालची जी नशा आहे ती अजून माझ्या डोक्यातून उतरली नाही, म्हणूनच आजचा हा अभंग घेतला मी. आईसी जोडी करा राम कंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवासा, नाही का? रामाच्या संदर्भाने काही विचार व्यक्त करावेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भाने काही विचार व्यक्त करावेत, अशी संयोजकाची भूमिका आहे. त्या अनुषंगाने आपण अभंगाला स्पर्श करून काही चरित्र सांगण्याचा प्रयत्न करू. फक्त विठ्ठल विठ्ठल ध्वनी कानावरती आला की टाळी वाजवा आणि भजन करा. विठ्ठला माझ्या प्रिय श्रोत्यांनो, जीवन जगत असताना अनमोल जीवन आहे, पुन्हा पुन्हा भेटणार नाही. आता किती वाजलेत बघा, 9:30 वाजले, 10 वाजतील, 11 वाजतील, 12 वाजतील, 1 वाजतील. आजचा दिवस संपेल, आजची रात्र संपेल, उद्याचा दिवस सुरू होईल, रात्र संपेल, दिवस उलटतील, आठवडे उलटतील, महिने उलटतील, वर्ष उलटतील, शतकं उलटतील. वेळ आणि प्रवाह कोणाकरता थांबणार नाही, तो निघून चाललेला आहे. घडी घडी काळ वाट याची पाही अजूनही किती आहे अवकाश. मग मरण येण्या अगोदर शहाण्या माणसानं, हुशार माणसानं, विद्वान माणसानं, व्यासंगी माणसानं, अभ्यासू माणसानं, जिज्ञासू माणसानं मरण येण्या अगोदर जीवन मुक्तीची 4 सूत्र आपल्या जीवनामध्ये शोधली पाहिजे. का जगतो, कशासाठी जगतो, जगून काय करणार आहे आणि कशा पद्धतीने जगलं पाहिजे, त्या सगळ्या प्रश्नांच्या भोवताली तुम्ही आम्ही कधीतरी गुरफटलं पाहिजे. कधीतरी माणसानं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. माणसानं आपल्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण करावं, आत्मचिंतन करावं, जगलेल्या जीवनाचा लेखाजोखा करावा, जगलेल्या जीवनाविषयी ताळेबंद ठेवावा, हिशोब ठेवावा, नाही का? जी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये जगलेल्या जीवनाच्या संदर्भामध्ये जागरूक नाही ती व्यक्ती जीवनामध्ये लोकांच्या कर्तृत्वाचा किंवा लोकांच्या आदराचा आणि कौतुकाचा विषय होऊ शकत नाही, नाही का? जगलेल्या जीवनाविषयी जागा असलं पाहिजे, जागृत असलं पाहिजे. मी नेहमी सांगतो की इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास कधी विसरू शकत नाही. आपण आपल्या जीवनाचा तरी इतिहास लक्षात ठेवावा. एके दिवशी मी विचार करत होतो, आत्मचिंतन करत होतो. माणसानं करावं विचार कधीतरी. मी विचार करत होतो की अरे आपण कीर्तन करतोय, भजन करतोय, प्रवचन करतोय, सत्संग करतोय, रामायण भागवत वगैरे वारकरी विचारधारा जोपासतोय, वारकरी विचार समाज मनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. मी विचार करत होतो, हा अविनाश तुमच्या समोर उभा राहिला, मी विचार करत होतो की अरे आपण कीर्तन करतोय, पण आपल्या बोलण्यानं समाजामध्ये काही बदल होत असेल का? आपल्या बोलण्यानं समाज सुधारत असेल का? विचार करू लागलो, उत्तर काय सापडत नव्हतं. मी माझ्या गुरुजींकडे गेलो, आदरणीय हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज शितोळे, आणि गुरुजींना म्हटलो, गुरुजी कीर्तनातून दररोज लोकांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, दररोज अभ्यास करतोय, का हो गुरुजी माझ्या बोलण्यानं समाज सुधारत असेल का? माझा प्रश्न आहे. गुरुजींना विचारलं, गुरुजी माझ्या बोलण्यानं समाज सुधारत असेल का? लोकांमध्ये परिवर्तन होत असेल का थोडंफार? गुरुजी म्हटले, अविनाश तुला या प्रश्नाचं उत्तर पाहिजेच का? म्हटलं हो सांगा ना. गुरुजींनी मला उत्तर फार छान दिलं. गुरुजी म्हटले तुझा प्रश्न काय? मी म्हटलं माझ्या बोलण्यानं लोकात परिवर्तन होत असेल का? गुरुजींनी उत्तर दिलं, अविनाश तुझ्या बोलण्यानं समाज फार सुधारेल अशी अपेक्षा तू अजिबात करू नको. म्हटलं मग बोलून बोलून तू जरी सुधारला तरी खूप झालं. आणि मग मी विचार करू लागलो की अरे बोलून बोलून आपण तरी सुधारतोय का? बोलून बोलून आपल्यामध्ये तरी परिवर्तन होतंय का? आपण तरी बदलतोय का? बदलत नसेल तर तो का बदलत नाही? बदलत असेल तर तो किती टक्क्यानं त्याच्यामध्ये परिवर्तन होत आहे?
का आपण बदलत नाही? का माणसं बदलत नाहीत? का कुटुंब बदलत नाही? का गाव बदलत नाही? का विचारधारा बदलत नाही? का समाजामध्ये क्रांती होत नाही? का माणसं बदलत नाहीत? विचार करू लागलो आणि मला उत्तर सापडलं की लोक बदलत नाहीत. पुन्हा 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 कीर्तन ऐकावीशी वाटतात, ठेवावीशी वाटतात, पुन्हा पुन्हा सप्ते करावे वाटतात. नाही तर आयुष्य बदलण्याकरता एक कीर्तन, एक अभंग, एक भजन पुरेस आहे, एक व्याख्यान पुरेस आहे परिवर्तन करण्यात. माणसं बदलत का नाहीत? का परिवर्तन होत नाही? मला त्याचं उत्तर सापडलं की लोक का बदलत नसतील. ते उत्तर असं आहे अमोल महाराज, समाज बदलत नाही याचं एकमेव कारण असं आहे, जे वर्तनीय आहे ते आम्ही फक्त वाचनीय केलं आणि जे वाचनीय आहे ते आम्ही वर्तनीय केलं म्हणून लोक बदलत नाहीत. विठाला म्हणजे जे खरंच वागण्यासारखं आहे, आचरणात आणण्यासारखं आहे, ते फक्त वाचण्यापुरतच मर्यादित ठेवलं. नेहमी खरे बोलावे फक्त शाळेच्या भिंतीवरती पाहायला भेटतं. फक्त वाचून ते सोडून दिलं. खरं बोलण्याचा कोणी अट्टहास करत नाही. अतिथी देवो भव, मातृदेव भव, पितृदेव भव, नाही का? थोरा मोठ्यांचा सन्मान राखावा, गुणीजनांचा आदर करावा, कीर्तनामध्ये बोलू नये, कीर्तनामध्ये कसलं व्यसन करू नये. जे वर्तनीय आहे ते फक्त वाचनीय केलं, फक्त वाचून सोडून दिलं. हीच आमुची प्रार्थनान, हेच आमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. धर्म जाती पंथ भाषा भेद सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हे खरं तर आचरणात